रेनकोट बिनकोट न्या, पाऊस जास्त आला तर. कुणाच्या बाबा दिवसभर बाहेर असणार आहेत, म्हणजे ते येऊ नये. घरातलं जेवण नको, नुसतं बाहेरचं खायला पाहिजे. बाहेर पाऊस पडतो, एवढ्या पावसात पण ह्याला बाहेर फिरायचं असतं. पाणी, रस्ता आणि लाईट कोंबड्याचा पागल माणूस आहे, पागल माणूस. गाडी फिरवा. कुणाला झालं तुझं? कुणाला नाश्ता करत होता. पाण्याची बाटली घेतली नको? हाय गाडीमध्ये पाण्याची बाटली, त्या दिवशी बघितलेली मी. चला घे, बॅग घे. हा चला, पाणी बिणी आहे. आणि दोघं जण सकाळी सकाळी निघाले बाहेर. त्यांना म्हटलं पाऊस नाही तर पटकन जावा, पाऊस थांबलाय तो. गाडीचा आवाज. रेनकोट बिनकोट न्या, पाऊस जास्त आला तर. फेकून द्या. हां ए समोसे घेऊन या. हां टाक इथे. जाऊ दे वाहून माझी चप्पल. नाही नाही, मी ना गेट बंद करणार. मला देवपूजा करायची, मी आता बाहेर नाही येत आहे. चालले दोघं जण. ही बघा फुलं, इतकीच फुलं निघालेली आहेत बघा. फुलांचं प्रमाण आता कमी कमी होत चाललेलं आहे. चाफा तर अजिबात नाही. आताच्या कळ्या की नाही आलेल्या आहेत चाफ्याला. आता 1-2-4 दिवसांनी मिळतील आपल्याला. देवपूजा करून घेऊया. चला, आजची बघा देवपूजा आपली आता करून झालेली आहे. आज आपल्या देवघरामध्ये सगळी बघा सफेद फुलं आहेत. चला, प्रसन्न वाटतं ना. आता सकाळी सकाळी लवकर देवपूजा झाली ना का खूप असं प्रसन्न वाटतं, छान वाटतं खूप. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर खूप घाईघाई झाली आज सकाळी उठल्यापासून, कारण ह्या दोघांना पण जायचं होतं ना बाहेर. सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून, म्हणजे सगळ्यांचं सगळं झालेलं आहे, फक्त माझंच बाकी आहे. दोघंजणं आता मला वाटतं दुपारी 1च्या आधी येतील. कुणाच्या बाबा दिवसभर बाहेर असणार आहेत, म्हणजे ते येऊ नये ना, पुन्हा ते बाहेर जाणार. त्यांची आज बाहेरची कामं आहेत 1-2-3. जेवणाचं आज काही फारसं करायचं नाही आहे. सकाळी आता नाश्त्यामध्ये की नाही उपमा केलेला, तो दिला सगळ्यांना. वाघ्याशरूचं पण झालेलं आहे. दोघंजणं आता ना झोपलेले आहेत, तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळानंतर. आता फक्त माझा नाश्ता करायचा बाकी आहे. म्हणजे इतकी घाईघाई असते ना, ह्यांना कुठं जायचं असेल ना की माझी घाईघाई गडबड. त्याच्यामुळे मग आज आहे ना शूटिंग करायला पण थोडंसं उशीर झाला मला. आत्ता बघा सुरुवात केलेली आहे. आता वाजलेत किती, सकाळचे 10 वाजलेले आहेत, म्हणजे 10ला 5 मिनटं बाकी आहेत. तर आता सगळ्यात आधी नाश्ता करून घेते आणि त्याच्यानंतर मग पुढचं सगळं घरातलं पण फारसं आज काय काम नाही आहे, कारण काल ना थोडंसं जास्त काम आहे ना, मी एक्स्ट्राचं करून घेतलं होतं. मी माहिती काय करते, एक दिवस ना असं भरपूर असं सगळं काम असतं ना एक्स्ट्राचं करून ठेवते, आणि दुसऱ्या दिवशी मग थोडंसं रिलॅक्समध्ये असं ना आलटून पलटून माझं असतं. त्याच्यामुळे आज बघा मी एकदम निवांत आहे, असं म्हणजे जास्त अशी घाई गडबड असं काही नाही. आता दुपारचं जेवण पण कसं फक्त कुणालचं आणि माझंच करायचं, भाग्याशिवचं करून झालेलं आहे. आता कुकर वगैरे पण माझा लावून झालेलं आहे, फक्त थोडीशी भाजी फक्त करायची. एकच रश्शीवाली भाजी करणार आहे. कुणालच्या गावात जेवायला नाही आहेत, त्याच्यामुळे फारसं असं काही करायचं नाही आहे. पण संध्याकाळच्या वेळेस असं छान असं काहीतरी बनवावं लागेल. त्यांना आता सांगितलं आहे, त्यांना समोसे घेऊन या. कणकवलीला जाणार आहेत दोघंजणं, त्यांचं काम आहे, कुणालचं काम आहे. तर बघू मग आता येताना आणतात का काय माहीत नाही आहे. पण संध्याकाळच्या वेळेस असं काहीतरी चटपटीत करण्याचा विचार आहे. म्हणजे हा पाऊस चालू झाल्यापासनं मी कुणालच्या बाबांना आत्ताच 2-3 दिवसापूर्वी त्यांना म्हणत होती की पाऊस चालू झाला आहे मे महिन्यापासनं, पण आपण असं चटपटीत वगैरे असं काही बनवलेलं नाही. म्हणजे पावसाळ्यामध्ये कसं भजी वगैरे असे बनवतो ना आपण, पकोडे वगैरे, तर असं म्हटलं काही केलेलंच नाही आहे. म्हटलं आपण कधी करायचं, आपण आपलं कामच करतो आहे पाऊस चालू झाल्यापासून. ते गवत काढ, ते झाडं लाव, ती वेली लाव, बियाणं लाव. बाकी असं आपण असं एन्जॉयमेंट, म्हणजे पाऊस असा आपण एन्जॉय नाही केलेला आहे. त्यांना असं ही जायचीच म्हणत होती. ते म्हणाले की करूया आपण करूया, सगळं हे जर आवरलं ना की करूया शांतपणे असं. तर चला आता मी जाऊन की नाही नाश्ता बनवून घेते, आणि नाश्ता बनवून नाही, नाश्ता खाऊन घेते.
पण सगळ्यात आधी तुम्हाला भाग्येश्वर दाखवते. तर हे बघा दोघं जण झोपा झोपा, डोळ्यात झोप बघा. म्हणजे सकाळच्या वेळेस त्यांचा नाश्ता झाला ना करून की त्यांना झोपायचं असतं. हा जो टायमिंग आहे ना त्यांचा झोपायचं असतो. अगदी बिंदास बिनघोर झोपतात. फक्त कसला आवाज आला ना तरच ते दोघं जण उठतात, नाहीतर असे शांतपणे की नाही झोपलेले असतात. आज बाहेरचं वातावरण मगाशी भरपूर असं पाऊस पडून गेलेलं आहे. खूप पाऊस पडला आहे मगाशी. हे बघा कसं वाढलं आहे रान. म्हणजे कधी कधी मला असा प्रश्न पडतो की कधी हे साफ करायचं. किती रान बघा वाढलं आहे ना, बापरे. आता उद्यापासनं हे साफ करायला घ्यायचं आहे. म्हणजे आजच घ्यायचं होतं साफ करायला, पण आज कुणालचं काम निघालं अचानकपणे, त्याच्यामुळे त्यांना जावं लागलं. तर उद्याला सुट्टी आहे कुणाला, तर उद्याला घेणार आहोत करायला. केवढी झाडं बघा मोठी मोठी झालेली आहेत. पण आता आम्हाला फारसं असं काही वाटत नाही, कारण बघा एकदा काम करायची सवय असली ना आपल्याला की असं काही भार असं वाटत नाही. फक्त मला ना असं इतकं होतं की ते बघून बघून ते असं बापरे केवढं रान वाढले अशी ना भीती वाटते मग. आणि एकदा साफ करून झालं ना मग काही चिंता वाटत नाही आहे. फक्त इतकंच की मुळासकट आहे ना उपटून घ्यायचं सगळं. मुळासकट आपण काढलं ना की परत काही ते येत नाही. पण हे जे काही गवत आहे ना ते इतकं बेकार आहे ना, आपण काढायला गेलो ना की ते मुळासकट पण उपटत नाही ते, आणि मग थोड्या दिवसांनी परत ते उगवतं. खूप बेकार आहे काय गवत. गवतातच सगळं जास्त असं टेन्शन आहे. बाकी जी झाडी बिडी बघा उगवते ना ती आपली मारली ना आपण तर ती काय पटकन काय उगवत नाही ती. मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईंनी कमेंट केली की काय गवत कापायची मशीन वगैरे आहे ना ती घ्या म्हणून. घ्यायचे आम्हाला, पण ना कुठली घ्यायची ते काय कळतच नाही आहे. मागच्या वेळेस बघा कधी बरं गेल्या वर्षी काय तर तो ब्लेड बघा मागवलेला ऑनलाईन. म्हणजे तुम्ही सर्वांनीच मला कमेंट करून सांगितलं होतं कोणी तर ते मागवलं होतं मी ऑनलाईन. आणि इतकं ते बेकार निघालं ना, पैसे ना आमचे वाया गेले. त्या ब्लेडचा रिव्ह्यू पण मी टाकला होता चॅनलवरती. पण अगोदर ते म्हणजे धार बघा असते ना जास्त तो पण थोडंसं निघालं, आणि जशी धार कमी होते ना एवढी म्हणजे बेकार आहे ते एकदम ते. आणि काय बरं त्याला हे म्हणजे ताकदसुद्धा खूप लावावी लागते, त्याच्यामुळे ते तसंच पडलेलं आहे. आता आम्ही फक्त ते त्याचा वापर करतो आम्ही, म्हणजे हे रानबिन आहे ना असं पालापाचोळा खेचायला वगैरे असं त्याचा वापर करतो. बाकी असं गवत बिवत काढण्याच्या लायकीचं नाही आहे. तुम्हाला मी दाखवलं होतं बघा व्हिडिओमध्ये. म्हणजे असा लांब लचक दांडा आहे आणि त्याला असं शेविंगचा ब्लेड कसा असतो तसा एक अशी पात दिलेली आहे, बस एवढाच आहे. किती काहीतरी 700 रुपये आमचे गेले होते. पण शेवटी काय आपला कष्टाचा पैसा आहे, असं वाया गेलं की जीवाला लागतं ना, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आत्ता बघा घ्यायच्या आधी ना असं खूप असा विचार करून आम्ही घेणार आहोत. म्हणजे थोडंसं महाग असेल ना तरी पण चालेल, पण चांगलंच घ्यायचं. तुम्हाला कोणाला जर का माहीत असेल किंवा कोणाकडे बघा असेल गवत काढायचं यंत्र वगैरे तर नक्की सांगा कमेंट करून. नंबरसुद्धा आहे बघा व्हिडिओच्या खाली ना मी नंबर देते, त्याच्यावर पाहिजे तर तुम्ही मेसेज वगैरे करा. पण आत्ता कसं ह्या वर्षी नाही घ्यायचं आहे आम्हाला, पुढच्या वर्षी. म्हणजे गेल्या वर्षी असा विचार केला होता की आपण ह्या वर्षी घेऊया म्हणून, पण मध्येच आपले 1-2 एक्स्ट्रा कामं निघाली त्याच्यामुळे मग ते राहिलं आहे. स्टेप बाय स्टेप सगळं करायचं आहे. पण घेतलं ना काही चांगलीच घ्यायची आपल्याला मशीन ती, म्हणजे कायमची आपल्याला लागणार बघा. आता एवढं रान वगैरे आता ते काय दरवर्षी येतच राहणार आहे, कायमचं लागणार. त्याच्यामुळे मग घेतलं काही व्यवस्थित थोडंसं महाग असलं तरी पण चालेल, पण चांगली वस्तू घ्यायची आहे आम्हाला असं. आणि त्या पद्धतीने सगळं नियोजन पण चाललेलं आहे आमचं. चला आता मी चालली जाते घरामध्ये, नाश्ता करून घेते पटकन. तर तुमच्याशी बोलून झाल्यानंतर नाश्ता करून घेतला मी, आणि त्याच्यानंतर दुपारसाठी की नाही रस्सेवाली एक भाजी बनवली. लाईट आमच्याकडे गेली होती त्याच्यामुळे रेसिपी काय पटकन तुम्हाला दाखवता नाही आली. त्याच्यानंतर मी इथे आलेली आहे मागच्या पडवीमध्ये. चूल पेटवली होती, म्हणजे चुलीमध्ये असं 1-2 लाकडं टाकून ठेवली आणि थोडासा धूर केला मी. म्हणजे धुरी अशी चालू ठेवली ना की मच्छर किंवा माशा वगैरे आहेत ना घरामध्ये जास्त अशा राहत नाही. आणि वाघ्या शेरू पण तिकडे बघा झोपलेले होते ना गाढ, म्हणजे त्यांना पण मच्छर वगैरे चावायला नको, त्याच्यामुळे अशी धुरी करून ठेवते मी दिवसासुद्धा. थोड्या वेळाने शेरू बघा उठलेला आहे. माझं घरातलं आपलं छोटं मोठं काम आहे ना ते चालू होतं. दादा मस्ती जाऊ दे त्याला, बाहेर जाऊ दे एक राऊंड मारायला. काढा समोसे बघा आमच्याकडे आणलेत कणकलीवरनं, आणि 1-2 नाही आणता जेवणच घेऊन आलेले आहेत समोशांचं. म्हणजे आता ही लोक जेवणार नाही, समोसेच खाणार आहेत बोलतात. हां मस्ती नको बस झालं.
तिखट चटणी नाही दिली वाटतं पुन्हा. आपल्या घरचे हाय तिखट खाट जा अंद हवे पण ते बर्फ झाला असेल. खाट जा चालेल तिखट करून. मग असं असतं आमच्याकडे बाहेरचं खायला लई शॉकीन आहे सगळी. थंड होतं. अरे बाबा थोडंसं जेव, मी आता जेवण केलंय ना. जेवेल तो भात हे खाय थोडासा. अजून ओरड अजून ओरड. जेवेल बोला ना, जेवेल आता बोला ना, भात खायला जरा. स्वतःला पण नाही जेवायचं, त्या पोराला पण समोसा ढिगभर आणलेले आहेत. ह्याला ते वाग्याला ते थोडंसं. घरातलं जेवण नको, नुसतं बाहेरचं खायला पाहिजे रोजच्या रोज. वाग्या तू पण खातो? हा बघा आपण बघा समोसा खायला बसलाय. तर शेरूला पण दे जरा समोर. तर खाऊन झाल्यानंतर कुणालचे बाबा ना निघून गेले त्यांच्या कामासाठी बाहेर. काय गोष्ट झाली ते तुम्हाला मी सांगते. म्हणजे सकाळी बघा जाताना त्यांना म्हणाले की समोसे घेऊन या. म्हणजे माझं असं प्लॅनिंग होतं की संध्याकाळच्या वेळी छान असं भजी वगैरे आपण करूया आणि जोडीला समोसे वगैरे आणतील ते 1-2 समोसे म्हटलं बस झाले आपल्या तिघांना. म्हणजे एक जरी खाल्ला तरी भरपूर झालं आणि थोडीशी भजी. पण त्यांना असं वाटलं, म्हणजे कुणालच्या बाबांना असं वाटलं की मी दुपारचं जेवण नाही बनवणार आहे आणि म्हणून मी समोसे आणायला सांगितलेत, असा त्यांचा गैरसमज झाला. आणि त्याच्यामुळे मग त्यांनी की नाही येताना जास्त समोसे आणले. म्हणजे समजा ना प्रत्येकाला 2-2 समोसे येतील इतके समोसे ते घेऊन आलेले होते. त्याच्यामुळे आता दुपारचं बघा जेवण केलेलं ना, सगळं जेवण तसंच राहिलं. कुणालसुद्धा जेवला नाही. आणि असं बाहेरचं खायचं म्हटलं का चमचमीत, म्हणजे मला बघा समोसे आवडतात, नाही असं नाही, पण घरामध्ये जेवण पण होतं बघा बनवलेलं. त्याच्यामुळे मी काय फारसं असं खाल्लं नाही. संध्याकाळच्या वेळेस मी खाल्लेलं आहे. मी मात्र जेवले माझ्या वेळेमध्ये आणि कुणाल आणि ते दोघंजण काही जेवले नाही. तर रात्रीच्या वेळेस बघा आता जेवण होतं ना, ते गरम करून ठेवलं मी आणि पटकन इथे 2 ते 3 किण्या भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत. दुपारी फक्त भात आणि एक रस्सेवाली भाजी केली होती. तर म्हटलं 1-2 भाकऱ्या केल्या की म्हटलं तिघांना म्हणजे सगळ्यांना आपलं जेवण कसं व्यवस्थित आपलं होऊन जाईल असं. तर नाचणीच्या भाकऱ्या बघा अशा केलेल्या तिथे. तर असा बघा कधी कधी गैरसमजसुद्धा होतो आणि तेच आज की नाही झालेलं आहे आमच्याकडे. तर आजच्या व्हिडिओमध्ये, आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला असं घरामध्ये प्रकाश दिसतो का जास्त. तर एक मोठं काम आमच्या इकडचं झालेलं आहे, लाईटीचं काम मार्गी लागले आहेत आमच्या इकडचं, म्हणजे आमच्या वाडीतलं. असं काय 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 ते सांग ना जरा, असं मला काय ते समजत नाही इतकं. 3 पेजची लाईन आता आमची स्वतःची चालू झाली. ती धरणातून होती, डॅम मधून. ती कित्येक वर्ष रखडलेलं, गेल्या वर्षात 1.5 वर्ष 6 वर्षापासून रखडलेलं कामात पूर्ण झालं आणि लाईन चालू पण झाली. म्हणजे आता हा जो उजेड आहे ना, म्हणजे मुंबईला जशी लाईट आहे तशी तसं आता आपण घरामध्ये मशीन तू काय लावशील बिशील ना, त्याला काय प्रॉब्लेम नाही, बिंदास चालणार, छान चालणार. अगोदर कशी डीम मध्ये बघा, म्हणजे रात्रीचा प्रकाश वगैरे ना असा कमी असायचा डीम मध्ये. पण आता तुम्ही नोटीस केलात हे व्हिडिओ क्लिपमध्ये, तर म्हणजे जास्त पॉवरची अशी लाईट वाटते, म्हणजे क्लिअर सगळं दिसतंय. ती पेज चालू झाली आता. म्हणजे गेले कित्येक महिने झाले हे काम आमच्याकडे चाललं होतं. फायनली ते आज म्हणजे त्या दिवशी पूर्ण झालं 2 दिवसापूर्वी आणि आज ते चालू झालेलं आहे. कनेक्शन म्हणजे इकडे 1-2 झाडाचं जर काम मारायचं वाटतं ना झाडी, बरोबर आज कनेक्शन जॉईन करून चालू केलं. आज सुरू झालं, संध्याकाळी 3:30च्या दरम्यान चालू केली कनेक्शन. आज लाईट चालू झाली. आता हे आपल्या वाडीतलं दुसरं काम झालेलं आहे. अगोदर कच्चा रस्ता झालेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत अगोदर. पाऊस आला जोरात, पावसाचा आवाज आता रेकॉर्ड होईल. म्हणजे अगोदर कच्चा, म्हणजे अगोदर रस्ताच नव्हता आमच्या इथे. आता हा समोरून रस्ता गेलेला आहे ना, मातीचा होता तो मातीचा तो पण झाले ना, तो पण मातीचाच झाले ना. आपल्या इकडे नव्हता, तिकडून होता. म्हणजे हळूहळू आमच्या वाडीमध्ये सोयी सुविधा व्हायला वाडीची प्रगती होत चालली, सुरुवात झालेली आहे. म्हणजे गेले कित्येक वर्ष झाले आम्ही गावी आल्यापासून हे सगळं चाललेलं आहे स्लो मोशनमध्ये. त्यातलं म्हणजे रस्ता, कच्चा रस्ता झालेला आहे, अर्ध्यापर्यंत पक्का रस्ता झालेला आहे. आता आपल्या घराच्या समोर बघा रस्ता गेलेला आहे ना, तो पण आता मला वाटतं काही दिवाळीच्या आसपास आणि तो पक्का होणार रस्ता. होईल या वर्षात होईल ते. हां. आणि आता हे लाईटीचं बघा झालेलं आहे. आज चालू झाली लाईट आपली 3 पेजची लाईट बोलतात ती, जास्त पॉवरची. आणि आत्ता काही महिन्यानंतर पाण्याची सोय ते पण होणार आहे कायमचं. असं कुणाच्या बावडी पडली जाईल आपल्या इथे, बाजूलाच पडणार बावडी. जर आपण पैसे वगैरे पास झालेले होईल ते पण. म्हणजे हे डॅमवालं जे म्हणजे डॅमचं काम बघा आमच्याकडे चालू आहे ना, तर त्यांच्यातर्फे सगळ्या सोयी सुविधा आमच्या वाडीला दिल्या जाणार आहेत. त्यातलं पहिलं काम आज झालेलं आहे लाईटीचं. असं पूर्णच वाद झालेलं, म्हणजे गेले कित्येक महिने झाले हे सगळं चालू आहे छोटं मोठं. आणि कुणाच्या बाबाने भरपूर त्यामध्ये मेहनत घेतलेली आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये बघा शेअर केलं आहे तुमच्याशी.
हे भरपूर भरपूर त्यांनी केलेलं आहे. मी काही जास्त असं काही दाखवलं नाही, पण जेव्हा पण अशी गरज भासली ना ते गेलेले आहेत. आणि दुसरी पण काही लोक आहेत ज्यांनी, म्हणजे आमच्या गावचे सरपंच खूप चांगले आहेत, सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी भरपूर साथ दिलेली आहे. असं त्यांच्या माफत अजून त्यांच्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कामं केली हां. आणि ते प्रत्येक वेळी उभे राहिलेत ना, असं नाही. हां, सगळ्या म्हणजे आमच्या वाडीच्या जेवढ्या पण सोयी सुविधा आहेत ना ते मदत करायला नेहमी असे उभे आहेत. आता बाकीचे पण कामं आहेत ना ती होणार आहेत, ती पण हळूहळू होतील. थोडासा वेळ लागतो. आता बघा गावच्या ठिकाणी कशी प्रत्येक गोष्ट अशी पटकन होत नाही, वेळ जातो, पण होईल. आता होईल एवढं झालंय तर आता व्हायला काही वेळ झाला नाही. ज्यावेळेस आम्ही गावी आलो इथे त्यावेळेस ह्या आमच्या वाडीची अवस्था खूप बिकट होती. रस्ते बापरे, आता तरी हा रस्ता खूप चांगला आहे, खूपच पण तेव्हा रस्ता कसा होता, चिखलाचा. तेव्हा ते म्हणजे पावसातनं घराबाहेर पडणं पण खूप कठीण गाडी होतं. पण पावसातून फसायच्या. गाडी 350-400 रुपये गाडीला डायरेक्ट समजा, नाही तर सरळ नाही समजा. नाही चालत तरी जायची काय सोय होती का, एवढा सगळा चिखल होता. आता हे तरी चांगलं आहे असं, म्हणजे हळूहळू आमच्या वाडीमध्ये सोयी सुविधा गाडीची प्रगती होते आणि खूप चांगली गोष्ट आहे. त्याच कामासाठी कुणाच्या वाद दिवसभर की नाही बाहेर होते. आता मगाशी ते काहीतरी 6च्या दरम्यान की नाही घरी आलेले आहेत. जुने सबस्क्रायबर आपल्या आहेत ना, म्हणजे पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघतात, ज्यावेळेस मी गावी आली ना तेव्हापासून त्यांना माहिती आहे की आमच्या वाडीची अवस्था कशी होती. आणि आता बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे आणि ह्याच्या पुढे आमची जी वाडी आहे ना एकदम छान होणार आहे. खूप बदल होणार. हां, अजून 1-2 वर्ष जातील, पण 1-2 वर्षामध्ये म्हणजे सगळ्या सोयी सुविधा मुख्यपणे म्हणजे चालू होते. बाकी असं काही हे नाही, सोयी सुविधा मिळतील इकडच्या लोकांना, खाण्याला स्थानिक लोकांना. स्थानिक लोकांसाठी होईल आणि ज्या- बऱ्यापैकी डेव्हलप होईल आपला. हां, म्हणजे इतकी वर्ष जे हाल काढलेले आहेत ना आम्ही लोकांनी, म्हणजे सोयी सुविधा पाहिजे. बेसिक पाणी, रस्ता आणि लाईट, ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ना त्या खूप गरजेच्या आहेत गावच्या ठिकाणी. त्यात आमच्याकडे नाही आहेत अजून, होतील काही वर्षांनी ना, होऊन जातील. हीच गोष्ट मला आज तुमच्याशी की नाही शेअर करायची होती. कुणाला जेव्हा आधी विचारलं होतं सांगूया का सगळ्यांना, ते म्हणाले सांग म्हणून. चांगलं असं म्हणजे काय, चांगलं खूप. मला जेही काही लोकांनी मदत केली, काही लोकांचे आभार. काही लोकांनी खूप पुढाकार छानपैकी आमच्या कामासाठी पुढाकार घेतला. त्या लोकांचे आभार म्हणजे आभार मानणं एवढं ते कमीच आहेत. कारण कसं आहे, इथे लोकांना टाईम द्यायला टाईम नसतो. आधी ते वेळ, इकडली परिस्थिती पण तशी आहे की माणसाला वेळ नाही, की म्हणजे शेतीची कामं असतात, काही कामं असतात, काही अडचणी असतात. त्या सगळ्यातून काही लोकांनी आपल्याला टाईम दिलं, पटापट कामं झाली. मार्गी लागली, कामं मार्गी लावण्यात मदत केली. त्यांचे पण खूप खूप आभार. आणि बऱ्यापैकी आज काम झालं त्याचा एक आनंद आहे, बरं आहे. आणि अशीच चांगली कामं आमची होत राहिली पाहिजे, झालं पाहिजे. गावाचा विकास झाला पाहिजे आमच्या वाडीचा. तेवढंच आपल्या बोलतात ना, ईश्वराच्या प्रार्थना, बाकी काय. आता ह्याच्या पुढे पण काही जे बदल होतील ना मी नक्की तुझ्या शेअर करेन. तर चला, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.